जय शिवराय. आजच्या सावित्रीबाई फुले जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिली शिक्षिका, त्याचबरोबर ज्या मुलींसाठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा आपल्या समाजासाठी, आपल्या पतीनंतर या समाजासाठी लढणारी एक स्त्री, मराठी मातीमध्ये, मराठी नव्हे तर संपूर्ण भारतातल्या स्त्रियांना, मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या आपल्या सावित्रीबाई फुले. मित्रांनो, हे दिवस या काळामध्ये आठवण्याची खरी गरज म्हणजे आज आपण जिथे आहोत ते कदाचित या सगळ्या थोर विचारवंतांच्या, समाजसुधारकांच्या केलेल्या प्रामाणिक प्रयत्नातनं आहोत. खरं तर सावित्रीबाईंबद्दल मला वाटतं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण पुणेकर आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आपण आपलं एज्युकेशन पूर्ण केलं असेल. नव्हे तर या सावित्रीबाईंच्या मातीमध्ये आपण जगतो आहोत असं म्हणू शकतो. मित्रांनो, या विचारांना उजळणी देण्याचा आजचा हा दिवस. स्त्री शिक्षिका, त्या काळामध्ये असणारी परिस्थिती, महात्मा फुलेंच्या विचारातनं स्त्रियांच्या शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार, त्यावेळेस समाजात त्यांना वेगवेगळ्या स्तरातनं वेगवेगळ्या प्रकारे झालेला त्रास हे सहन करून पण येणाऱ्या भविष्यामध्ये एक चांगली पिढी घडण्यासाठी मला वाटतं की हे पाऊल उचलणं त्यावेळेसचं सर्वात मोठी गोष्ट होती. आणि आज जर आपण सावित्रीबाईंना फक्त एक शिक्षिका नव्हे तर त्यांनी केलेलं समाजाप्रती जे कार्य आहे, मग प्लेगच्या काळामध्ये त्यांनी समाजासाठी केलेलं प्रबोधन असेल, समाजामध्ये केलेली जनजागृती असेल, त्यांच्या कवितांमार्फत किंवा त्यांच्या कविता संग्रहांमार्फत समाज प्रबोधन असेल, हे मित्रांनो खऱ्या अर्थानं आठवण्याचा आजचा हा दिवस आहे. तुम्हा सर्वांना या सावित्रीबाई फुले जयंतीच्या खरं तर खूप शुभेच्छा. मला इतकंच सांगायचं आहे, फक्त आपण जयंती स्टेटसपुरती न ठेवता ती आचरणात आणावी आणि आपल्या सावित्रीच्या लेकी नक्कीच या देशाला, या मातीला प्रबोधन करू शकतात. त्यांनी केलेले विचार, त्यांनी सांगितलेले विचार जतन करून आपल्या सावित्रीच्या लेकींना आपण जपू पण शकतो आणि त्यांना मोठं होण्यासाठी प्रामाणिक धीर पण देऊ शकतो. मला वाटतं खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंना ही जयंतीची सर्वात मोठी भेट होऊ शकते. पुन्हा एकदा सावित्रींच्या जयंतीबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.